नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. कारण की आता या ठिकाणी तुमच्याकडून पैशाची वसुली होणार आहे. तर काय संपूर्ण अपडेट एवढ्यामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता काय संपूर्ण अपडेट एवढ्यामध्ये जाणून घेऊयात. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर पहा, त्या ठिकाणी तुम्ही देखील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असून लाडकी बहीण योजनेचा जर फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे येत असतील तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. कारण की आता या ठिकाणी तुमच्याकडून पैशाची वसूल होणार आहे. कारण की याबाबत महिलांच्या मोबाईलवरती मेसेज येणे सुरू झाले आणि आता या ठिकाणी तुमच्या खात्यावरती देखील पैसे जमा झाले असतील तर ते सर्व पैसे शासन तुमच्याकडून आता मागे घेणार आहे. तर पहा, त्या ठिकाणी अशा काही पद्धतीने मेसेज येत आहे. तर या मेसेजचा काय अर्थ होतो ते एकदा समजून घेऊयात. तर आता या ठिकाणी पाहू शकता MMLBY म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर पुढे पाहू शकता या योजनेसाठी तुमचा अर्ज क्रमांक कायमचा नाकारण्यात आला आहे. कारण तुम्ही आधीच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की यापूर्वी घेतलेला लाभ त्वरित सरकारला परत करावा. म्हणजेच आता या ठिकाणी तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहात आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा देखील फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत 6 हप्ते किंवा एक जरी हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा झाला असेल तर ते सर्व पैसे तुम्हाला आता सरकारला परत करावे लागणार आहे. तर अशा काही पद्धतीने मेसेज महिलांच्या मोबाईलवरती येण्यास सुरुवात झाली आहे. तर पाहता या ठिकाणी ही बातमी खरोखर आहे का? तर याची आम्ही पुष्टी केली असता महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही महिलाकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही. परंतु आता या ठिकाणी ज्या महिला 2-2 योजनेचा लाभ घेत असतील त्यांना आता कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच आता या ठिकाणी तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे जर पैसे येत असतील आणि जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर आता या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे आणि तुमची संजय गांधी निराधार योजना फक्त आता चालू राहणार आहे. तर अशा काही पद्धतीने आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. तुमचे पैसे कोणीही वापस घेणार नाही. फक्त तुम्हाला आता एकाच कोणत्या तरी योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अशी होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट. जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर कोणत्या मैत्रिणींनी जर फॉर्म भरला असेल त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.